हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 4 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण 4 गुणांचा प्रश्न पाहिला होता, महत्त्वपूर्ण होता. घरी त्याची नक्की प्रॅक्टिस करा. चला आजचं एक्झाम्पल काय आहे ते पाहूयात. एका अंकगणिती श्रेणीच्या 3ऱ्या आणि 7व्या पदांची बेरीज 32 आहे. त्यांचा गुणाकार 220 आहे. तर त्या श्रेणीच्या पहिल्या 21 पदांची बेरीज किती? आता मी काय सांगितले, पहिल्यापासून मी सांगत आले, जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घ्यायचं. जर नाही समजलं तर परत परत ते एक्झाम्पल वाचा, आपोआप आपल्याला समजतं की नक्की ह्याच्यामध्ये काय दिलं आहे आणि आपल्याला काय सॉल्व करायचं, काय सांगितले त्यांनी, व्हॅल्यू काढायला काय सांगितले. आणि ब्रॅकेटमध्ये दिले अंकगणिती श्रेणीची पदे चढत्या क्रमाने आहेत. राईट, मी एक्झाम्पल हे पूर्णपणे सॉल्व केले, तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगते. कारण लिहित बसले तुम्हाला प्रत्येक स्टेप मी लिहित बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे डायरेक्ट लिहून तुम्हाला समजून सांगते. तर नीट लक्ष द्या आणि समजून घ्या. बघा, पहिली अट काय दिलेली आहे, श्रेणीच्या 3ऱ्या आणि 7व्या पदांची बेरीज म्हणजेच T3 + T7 = त्यांची बेरीज किती दिलेली आहे, 32. बरोबर, ही पहिली कंडिशन दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले त्यांचा गुणाकार 220 आहे. म्हणजेच T3 × T7 किती आहे, 220. बरोबर, दिलंय तेच आपण लिहून घेतोय. जे दिलंय ते लिहून घेतलं तर स्टेप बाय स्टेप 1 किंवा अर्धा मार्क तुम्हाला इथे मिळून जातो. का तर एक्झाम्पलमध्ये जे दिलंय ते आपल्याला समजले आणि आपण लिहून घेतोय म्हणून. तर त्या श्रेणीच्या पहिल्या 21 पदांची बेरीज किती, म्हणजेच आपल्याला S21 काढायचा आहे, त्यांनी विचारलेलं आहे. मग आता आपण सॉल्व करूया स्टेप बाय स्टेप. T3 आणि T7 आपल्याला सुरुवातीला काढावं लागेल. मग आपल्या इथे एक्झाम्पलमध्ये A आणि D ची व्हॅल्यू माहीत आहे का, नाही. A आणि D आपल्याला माहीत नाही. मग आपण काय करणार, T3 = A + n - 1 × D हा फॉर्म्युला यूज करणार. बरोबर, T3 काढण्यासाठी T3 = A + n किती आहे, 3, म्हणून 3 - 1 × D. मग T3 काय आला, A + 2D. ह्याला इक्वेशन नंबर 1 असं मेन्शन करा. पुढे आपल्याला स्टेप सॉल्व करताना त्याचा उपयोग होईल. T3 ची पहिली व्हॅल्यू मिळाली. आता T7 अशाच पद्धतीने काढून घ्यायचा, A + n - 1 × D. आणि यांच्या जागी काय व्हॅल्यू पुट करणार, 7, कारण आपण T3 काढतोय म्हणून A + 7 - 1 × D. बरोबर, मग T7 ची व्हॅल्यू काय, A + 7तून 1 गेला 6 × D. बरोबर, T7 मिळाला. आता पहिली अट काय आहे, पहिली अटीनुसार आपण जे मांडलेलं आहे ते इक्वेशन लिहून घ्या. T3 + T7 त्यांची दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे, 32. असं त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. श्रेणीच्या 3ऱ्या आणि 7व्या पदांची बेरीज 32 आहे. मग पहिलं पद काय आलं, T3 किती आला, A + 2D. आणि T7 किती आलेला आहे, T7 किती आलेला आहे, A + 6D. त्या व्हॅल्यू पुट करा, = 32. मग A + A 2A + 2D + 6D 32. राईट, मग आता आपल्याला काय काढायचं आहे, आपण हे सॉल्व करूयात. 32 आलं. बरोबर, मग 2A + 8D = 32. मग 2A इथं आहे असं ठेवा, = 32. हा A + 8D आहे म्हणून इकडं -8D करा. बरोबर, आपल्याला A ची व्हॅल्यू मिळून जाईल. मग आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची. A = 32 - 8D. हा 2 A ला मल्टिप्लाय आहे म्हणजेच गुणिले आहे. इकडे आल्यावर काय होणार, भागाकाराच्या स्थानी जाणार. बरोबर, A = 32 - 8D / 2. आता ह्याला दोन्ही साईडला काय करायचं, दोन्ही साईडला 2ने भागून, 2ने जर भागलं तर इथं काय येणार, 16, आणि इथं काय येणार, 4. 2 × 4 = 8 आणि 16 × 2 = 16 32 येईल. बरोबर, मग इथं काय, दोन्ही साईडला 2ने भागून इथं मेन्शन करा. मग A ची व्हॅल्यू काय आली, 16 - 4D. त्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आणि हे कसं आलं ते पण एका बाजूला ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा. ओके, बघा हे एक्झाम्पल खूप मोठं आहे, कॅल्क्युलेशन मोठे आहेत. सोपी कॅल्क्युलेशन पण त्यांची पद्धत मोठी आहे, म्हणून मी पूर्ण आता सॉल्व केलं आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व केलं ते सांगते. दोन्ही बाजूला आपण इथं 2ने भागून हे मेन्शन केलं आहे. इक्वेशन नंबर 3 नाव द्या. दुसरी कंडिशन एक्झाम्पलमध्ये दिली होती, ह्या दोन्हींचा गुणाकार किती आहे, 220. मग T3 × T7. बरोबर, असं आपण इक्वेशन मांडलं. आणि त्यानंतर T3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती A + 2D गुणिले
57 मिळाला होता a + 6d = 220 राईट. आता aची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 16 - 4d. मग aच्या जागी त्या व्हॅल्यू पुट करा प्लस 2d. aची व्हॅल्यू 16 - 4d आलेली ती व्हॅल्यू पुट केली प्लस हा 6d ॲज इट इज = 220 राईट. मग आता 16 आहे असा का, तर कारण ह्याला एक दुसरी संख्या नाही, सेम संख्या असती तर आपण त्यांची बेरीज केली असते. इथं चल सेम आहेत मग त्यांची बेरीज करा. वजा 4d अधिक 2d किती येईल, 4तून 2 घालवायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 4तून 2 गेले 2, मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा म्हणून वजा 2d इंटू 16 आहे असा, कारण इथं पण दुसरी संख्या नाही आहे, इथं चलांच्या संख्या आहे, चल म्हणजे डी आहे. मग -4d + 6d 6तून 4 घालवा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या प्लस 2d = 220 राईट. त्यानंतर बघा 16 × 16 256 मायनस 2d इंटू 2d 2 × 2 4 आणि d × d d² = 220 राईट. मग आता काय करणार तुम्ही, हे सॉल्व करायचं. 256 हा 220 इकडं कारण संख्या बाजूला घ्यायच्या राईट. 256 वजा हा 220 बरोबर हा इकडच्या बाजूला राईट साईडला आणला आपण. तो किती येणार -4 आहे, तो इकडं आल्यावर प्लस 4d होणार बरोबर, 4d² होणार राईट. मग आता 256 मधून 220 गेले किती राहिले 36 बरोबर. हा किती आहे 4d² बरोबर. मग 36 हा 4 गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार, 36 / 4 = d² राईट. मग आता 4 4 × 4 4 ने भाग द्या, 4 × 9 = 36 9 बरोबर d² बरोबर. मग प्लस ऑर मायनस d किती येणार 3 येणार बरोबर. डीची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 3. पण त्यांनी एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक संख्या काय आहे त्या श्रेणीच्या पहिल्या अंकगणिती श्रेणीची पदे चढत्या क्रमाने आहेत. पण आपल्याला डीची व्हॅल्यू काय मिळाली आहे प्लस ऑर मायनस 3 मिळाली. मग पुढे काय करणार ते मेन्शन करून घ्या, चढत्या क्रमाने आहेत. d3 काय आला +3 बरोबर. हा समीकरण 3 मध्ये टाकू d3ची व्हॅल्यू, कारण आपल्याला एची व्हॅल्यू एक्झॅक्ट मिळालेली आहे का नाही, म्हणून डीची जी व्हॅल्यू आली d3 हा इक्वेशन 3 मध्ये टाकू. इक्वेशन 3 काय आहे a = 16 - 4d. आता ह्याच्यातच का टाकायचं बऱ्याच मुलांना, कारण आपल्याला इथे एची व्हॅल्यू हवी आहे, आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. जर ह्या इक्वेशन मध्ये टाकलं आपण ही व्हॅल्यू डीची तर आपल्याला एची व्हॅल्यू मिळून जाईल, म्हणून याच इक्वेशनमध्ये हे व्हॅल्यू टाका. डीची व्हॅल्यू काय आपण कन्सिडर करणार +3 बरोबर. मग a = 16 - 4 × 3 डीची व्हॅल्यू 3 आली म्हणून सॉल्व करा. 16 - 3 × 4 = 12 a = 16तून 12 गेले 4, एची व्हॅल्यू मिळाली 4 राईट. आता डीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3, एची पण व्हॅल्यू मिळाली 4 बरोबर. आता आपण त्यांनी 21 पदांची बेरीज सांगितली, मग 21 पदांची बेरीज आपण काढू शकतो. म्हणजेच काय SNचा फॉर्म्युला यूज करून SN = n/2 ऑफ 2a + n - 1 × d. आता S21 21 पदांची म्हणजेच S21 21/2 ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले a किती आहे 4 ब्रॅकेटमध्ये 21 वजा n किती आहे 21 वजा 1 × 3 का, तर डीची व्हॅल्यू आहे आपली, डीची व्हॅल्यू 3 आहे म्हणून ते व्हॅल्यू. मग सॉल्व करा. 21/2 हे 2 × 8 अधिक 21तून 1 गेलं 20 20 गुणिले 3 किती येणार 60. मग आता बघा 21/2 60 अधिक 8 किती आले 68. आता ह्याला 2 ने 60 ही पूर्ण संख्या, ह्याला भाग जाऊ शकतो, 21ला 2 ने भाग जात नाही, मग 2 ने याला भाग जाऊ शकतो. भाग दिला तर 2 × 2 बेत्रिक 6 आणि 2 × 8 34. मग 34 गुणिले 21 केला तर 714 अशा पद्धतीचं उत्तर येते. मग ते 21 पदांची बेरीज किती येतील 714 अशा पद्धतीने. खूप मोठं एक्झाम्पल आहे, 4 मार्कासाठी असं बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं. घरी याची प्रॅक्टिस सोपं आहे, फक्त स्टेप मोठे आहेत करायच्या. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहेत कॅल्क्युलेशन, तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा. तर आपला व्हिडिओ आज आपण इथे स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. थँक्यू.